शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार मेळावा जो आहे तो नाशिकमध्ये पार पडतोय आणि राज्यातील सगळे बडे नेते जे आहेत ते या मेळाव्यासाठी उपस्थित आहेत। चंद्रकांत खैरे आपल्या सोबत आहेत। काय निर्धार आज या मेळाव्यातनं केला जातो? आणि आमचा निर्धार असा आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी मजबूतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मजबूतीने पुढे न्यायची, उद्धव साहेबांना जबरदस्त ताकद द्यायची आणि त्याचप्रमाणे मग बाकी गावागावात शिबिर घ्यायचं आणि जे काही आहे ते सत्य परिस्थिती पण लोकांना सांगायची। आणि मी हे सांगेल की आता कोणत्याही परिस्थितीमध्ये लोक आता मागे यांच्या राहणार नाही त्यांच्या, कारण ते एकही त्यांनी कुठलंही आश्वासन दिलं होतं निवडणुकीमध्ये ते पूर्ण केलेलं नाही आहे। शेतकरी हैराण आहे, महिला हैराण आहे, सर्वजण हैराण आहे, उद्योगपती हैराण आहे। नंतर मग तुम्हाला सांगतो की कामगार तर एकदम उपाशी मरायला लागले, कुठले नाही। एसटी कामगार स्वतः त्या ठिकाणी त्यांना पगार मिळत नाही, ही परिस्थिती झाली। म्हणून आता लोकांमध्ये ही जनजागृती जी निर्माण व्हायला ती अजून जास्त स्ट्रॉंगनेस त्यांच्या पाठीमागे राहायचं लोकांच्या। पक्षाची कुठेतरी पुनर्बांधणी आणि जो नवीन रोड मॅप आहे तो तयार केला जातोय, तर कशा पद्धतीने? उद्या आमच्यापर्यंत शिवसेना नेत्यांची मातोश्रीमध्ये बैठक आहे 12:30 वाजता, त्यावेळेस अजून चर्चा होईल तिथे। कुठेतरी अंतर्गत जी नाराजी आहे ती सुद्धा दिसते, कुठेतरी दानवे आणि तुमच्यामध्ये वाद असल्याचं चित्र आहे। तो मिटला, काल मिटला तो। तुमचं आज मनोमिलन झालं, तुमचं मनोमिलन झालं आज? मनोमिलन म्हणजे तो वाद मिटला आता। आपण बघितलं तर आज शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यामध्ये दानवे आणि खैरे हे दोघंही या ठिकाणी होते आणि तो वाद आमचा आता संपल्याचं खैरेंनी स्पष्ट केलं। हरीश निमोटे, न्यूज 18 लोकमत, नाशिक।